वेलकम टू माय यूट्यूब चॅनेल फ्युजन क्लासेस। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फ्युजन क्लासेसमध्ये तुम्हा सर्वांचं मी वैशाली पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते। तर विद्यार्थ्यांनो, आपण पाहतोय इयत्ता दुसरीचा अभिरूप शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजेच IAS या पुस्तकातील किंवा त्यांचे जे प्रश्नसंच होते त्यामधील आपण सराव प्रश्नसंच पाहतोय। तर आतापर्यंत आपल्या 2 प्रश्नसंच झालेले आहेत बघा। आज आपण पाहणार आहोत तिसरी प्रश्नसंच। इथं आहे बघा सराव प्रश्नपत्रिका संच क्रमांक 3। त्यामधील मराठी आणि गणित विषयाचं आपण स्पष्टीकरण पाहायचं आहे। चला तर विद्यार्थ्यांनो बघू। पहिला प्रश्न आहे बघा विभाग 1 मराठी, प्रश्न क्रमांक 1 ते 13 प्रश्न आहेत मराठीचे। त्यामधील पहिला आणि दुसऱ्यासाठी सूचना म्हणजे हा प्रश्न आणि हा प्रश्न, हे 2 प्रश्न ह्या पॅराग्राफवर आधारित आहेत। तर काय म्हटलंय, खालील उतारा काळजीपूर्वक वाचून त्या खालील प्रश्नांची उत्तरे पर्यायातून निवडा म्हटले। पहिला विद्यार्थ्यांनो, नेहमी मी सांगत आले की हा जो उतारा असतो तो कितीही वेळ आपल्याला वेळ होते म्हणून एक विद्यार्थी काय करतात, उतारा वाचत नाहीत आणि वाटेल तशी उत्तरे आपले टिक मार्क करून देतात, पण चुकीची उत्तरे येतात। तेव्हा आपण काय करायचं, हा पहिला उतारा काळजीपूर्वक वाचून घ्यायचा। मी हा वाचलेला आहे बघा। मी प्रश्न डायरेक्ट घेते बघा। पहिला प्रश्न आहे, भारतात कोणत्या बाबतीत विविधता आढळते? तर आता विविधता बघा, इथं म्हटलंय विविधता हा शब्द शोधायचा, यातील कोणतेही 2-3 शब्द घ्यायचे आणि आपण शोधून काढायचे। त्यानुसार आपण वाक्याच्या पाठीमागचा वाक्य आणि पुढचं वाक्य याला अनुसरून उत्तर शोधायचं असतं। तर काय बघा, कोणती विविधता आढळते? इथं काय म्हटलंय बघा, जाती धर्माचे लोक राहतात, त्यांचे पोशाख सुद्धा वेगवेगळे आहेत, म्हणजे पोशाख वेगवेगळे आहेत। आपला दुसरा ऑप्शन बरोबर आला। त्यांच्या भाषा बोलीभाषा देखील वेगवेगळी आहे, इथं म्हटले म्हणजे भाषा देखील वेगवेगळी आहे। आपल्याला विविधता म्हणजे वेगवेगळेपणा कशात आढळतो ते बघायचं आहे। परत बघा, त्यांचे सण, अन्नपदार्थ, प्रार्थनास्थळे, चालीरीती ह्या देखील वेगवेगळ्या आहेत। म्हणजे भाषा, पोशाख, सण हे तिन्ही ऑप्शन आपल्याला विविधतेमध्ये वेगवेगळे असे दिसत आहेत, म्हणजे तिन्ही ऑप्शन आपले बरोबर आहेत। म्हणून चौथा ऑप्शन आपला दिलेला आहे, सर्व पर्यायाबरोबर तोच पर्याय आपला बरोबर असणार आहे। दुसरा प्रश्न बघा, आपल्या देशाची ओळख कोणती म्हटले? आता इथं बघा खाली शेवटचं वाक्य बघा, अशी विविधता असूनही एकतेने राहणारा देश म्हणून आपण भारताला ओळखले जाते। म्हणजेच काय उत्तर बघा, विविधता नसलेला देश। आपल्याला तर इथं सांगले विविधतेने नटलेला विशाल देश, मग हा ऑप्शन आपला चुकीचा आहे। देशाची ओळख काय आहे, विविधतेने नटलेला देश आहे आपला, म्हणून हा दुसरा ऑप्शन आपला बरोबर येणार आहे। एकच भाषा बोलणारा देश, आपल्या देशामध्ये आपण एकच भाषा बोलतो का? मराठी, हिंदी, इंग्लिश। काही देशामध्ये तर काही गावामध्ये किंवा आपण जिल्ह्यामध्ये म्हणतो की हिंदी, इंग्लिश सगळ्या भाषा आपण बोलू शकतो। यापैकी नाही, हा देखील ऑप्शन आहे आपला दुसरा ऑप्शन बरोबर असणार आहे, विविधते नटलेला देश। तिसरा प्रश्न बघा, खुले या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द पर्यायातून निवडा म्हटले। खुले म्हणजे काय? खुले म्हणजे मोकळे, हा झाला समानार्थी शब्द। तर बंदिस्त, मैदान, आकाश आणि मोकळे यामध्ये खुले म्हणजे बंदिस्त, मोकळे असेल तर आपलं ती बंद असणारी बाजू म्हणजे ती विरुद्धार्थी, म्हणजे खुलेला बंदिस्त हा विरुद्धार्थी शब्द आपला बरोबर असणार आहे। चौथा प्रश्न बघा, समूहदर्शक शब्दाची चुकीची जोडी ओळखा। चुकीची विचारले, आपण पहिला ऑप्शन वाचू। पहिला आहे बघा, बांबूचे बेट, दुसरा ताऱ्यांचा पुंजका, नाण्याची चळत, वेलींचा पुंज। तर विद्यार्थ्यांनो, हे तिन्ही ऑप्शन बरोबर आहेत बघा। तुम्हाला पुस्तक ह्या परीक्षेच्या पुस्तक सुरुवातीला दिलेलं असतं, त्या पुस्तकामध्ये समूहदर्शक, विरुद्धार्थी, समानार्थी सगळं दिलेलं आहे। जे सुरुवातीला स्पष्टीकरण दिलेलं असतं ते तुम्ही काळजीपूर्वक वाचायचं, पाठच करून ठेवायचं ते, आणि त्याच्यानंतर उत्तर तुम्हाला ही अशी उत्तरं अजिबात वेळ लागणार नाही सोडवायला। तेव्हा हे बांबूचे बेटच असतं, नाण्याची चळतच असते, ताऱ्यांचा पुंजका असतो, वेलींचा मात्र पुंज नसतो तर कुंज असतो। म्हणून चौथा ऑप्शन आपल्याला चुकीचं विचारले, म्हणून चौथा ऑप्शन चुकीचा आहे। पाचवा प्रश्न बघा, खालीलपैकी छावा कोणाचा म्हणले? तर बघा, हत्तीचं काय असतं? हत्तीचं पिल्लू असतं। पिल्लूदर्शक शब्द देखील दिलेले आहेत बघा आपल्या पुस्तकात, ते तुम्ही वाचून घ्या। वाघाचा काय असतो? वाघाचा बछडा असतो। सिंहाचा छावा असतो आणि हरणाचे काय असतं? पाडस असतं। म्हणजेच आपलं उत्तर काय आहे? सिंहाचा छावा। 6वा प्रश्न बघा, व, ल, र, क या अक्षरापासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दातील पहिले अक्षर कोणते म्हटले? म्हणजे काय करायचं, या अक्षरापासून आपल्याला अर्थपूर्ण शब्द तयार करायचा आहे। शब्द काय तयार होतो बघा, मी लिहून दाखवते बघा। इथं काय होतो? ल, व, क, र हा शब्द होतो। मग त्याच्यात काय म्हटले, पहिले अक्षर आपलं काय आलेलं आहे?
ल आलेला आहे, म्हणून ल कुठं आहे बघा, पहिलाच ऑप्शन आहे, तो ऑप्शन आपला बरोबर असणार आहे. 7वा बघा, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार कोण म्हटले. विद्यार्थ्यांनो, हा जनरल नॉलेजचा प्रश्न आहे. आपल्याला ते देखील पुस्तकामध्ये काही घटक या जनरल नॉलेजचे काही घटक प्रश्न दिलेले आहेत, ते देखील तुम्ही पाठ करून ठेवायचे आहेत. तर सुभाषचंद्र बोस, महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पंडित नेहरू. आपला ऑप्शन आहे राज्यघटनेचे शिल्पकार आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना म्हणून ओळखतो, त्यामुळे तिसरा ऑप्शन बरोबर येणार. 8वा बघा, तू मला माझा चेंडू दे. या वाक्यात किती सर्वनाम आले आहेत. सर्वनाम विचारलेत. आता सर्वनाम तुम्हाला माहीत असतीलच. तू, मी, आम्ही, तुम्ही, आमचे, तुमचे हे जे असतं ते कोण हा देखील एक सर्वनाम म्हणून ओळखलं जातं. तर याच्यात बघा, तू, मला, माझा हे 3 काय झालेले आहेत, आपले सर्वनाम आहेत. तू, मला, माझा. मग ऑप्शन आपला 3 असणार आहे. 3 सर्वनाम आलेत म्हणून पहिला ऑप्शन आपला बरोबर येणार आहे बघा. 9वा प्रश्न आहे, खालीलपैकी विरुद्ध लिंगी शब्दाची बरोबर जोडी ओळखा. चुकीची का बरोबर हे पहिला नेहमी लक्षात ठेवायचं आणि बरोबर इथं आपण अंडरलाईन करायची. म्हणजे ऑप्शन वाचल्यानंतर आपल्याला हे बरोबर का चुकीचं लगेच लक्ष जाईल आपलं अंडरलाईन केलेल्या शब्दाकडं. तर पहिला ऑप्शन बघा, पुत्र कन्या. हा काय, पुत्र म्हणजे मुलगा, कन्या म्हणजे मुलगी, विरुद्ध लिंगी तो मुलगा ती मुलगी. बरोबर आहे ते. नर नरी नरी नसतं, नर मादी असतं, बोकड बोकडी नसतं, उंट सांडणी असतं. त्यामुळं पहिला ऑप्शन आपला बरोबर आहे. हे बाकीचे 3 आपले चुकीचे आहेत. पुढचा प्रश्न बघू आपण विद्यार्थ्यांनो. 10वा प्रश्न आहे बघा, खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता म्हटलेला आहे. शुद्ध शब्द देखील आपल्याला अभ्यासावायचे आहेत आणि व्यवस्थित जेवढं तुम्ही वाचन कराल, जेवढे तुमच्या डोळ्याखालून शब्द जाईल तेवढे तुम्हाला शब्द लक्षात राहणार आहेत. उकार कोणता आहे किंवा वेलांटी पहिली आहे का दुसरी आहे, त्यामुळे आपण वाचन देखील नेहमी केलं पाहिजे. तर पहिला ऑप्शन बघा, परंतु, सूर्य, गमंत, अंगण. तर परंतु हा शब्द आपला बरोबर आहे बघा. सूर्याला काय असतं, दुसरा उकार असतो, गमंत नसतं, गंमत असतं, ग वर अनुस्वार पाहिजे. अंगण आहे बरोबर, पण इथं छोटं न आहे, आपल्याला मोठं न बाण न काढायचं असतं. त्यामुळे पहिला ऑप्शन आपला परंतु हा शुद्ध शब्द आहे बघा. 11वा प्रश्न आहे, सर्वत्र सारखीच परिस्थिती असणे या अर्थाची म्हण पर्यायातून निवडा. म्हणी देखील आपल्याला दिलेल्या आहेत. म्हणी देखील आपल्याला पाठ करावेच लागेल. तुम्ही पाठ करण्यापेक्षा माझं म्हणणं तरी की 3-4 वेळा वाचा. 5व्या वेळेस तुम्हाला नक्कीच पाठ होणार, पण मनापासून वाचा. तर बघा, पहिला ऑप्शन काय आहे, नाचता येणं अंगणवाकडे हे नाही आहे. हातच्या काकणाला आरशा कसाला हे पण नाही आहे. पळसाला पाने 3च, पी हळद हो गोरी. आपलं सर्वत्र सारखीच परिस्थिती असणे म्हणजे काय, पळसाला पाने 3च, म्हणजे पळसाला 3च पाने असतात, म्हणजे सर्वत्र सारखीच परिस्थिती असते. हा आपला ऑप्शन पळसाला पाने 3च ह्या म्हणीचा अर्थ आपला हा होऊ शकतो. 12वा प्रश्न बघा, 12-13साठी प्रश्न सूचना आहे. आपल्याला जसं पहिल्या प्रश्नात दिलेलं 1-2 साठी सूचना, तसंच पहिला पॅरेग्राफ दिलेला, तसाच इथं आता पॅरेग्राफ दिलेला आहे. त्याच्यामध्ये संवाद आहे काही व्यक्तींचा. तर त्या संवादावरून काय म्हटलं आहे, काळजीपूर्वक तो संवाद वाचायचा आहे आणि त्याच्यानुसार आपल्याला प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. तर मी हा उतारा वाचलेला आहे. आपण प्रश्न डायरेक्ट बघू बघा. 12वा प्रश्न, हा संवाद कोठे घडला असावा. आता काय करायचं आहे आपल्याला, उतारा वाचल्यानंतर लगेच लक्षात येतं. आता पहिल्याच वाक्यात मी वाचून दाखवते बघा. उद्या आपल्या शाळेत एक माजी सैनिक तुमच्याशी संवाद साधायला येणार आहे. म्हणजे काय, शिक्षक विद्यार्थ्यांना सांगालेत. शाळेत आहेत म्हटल्यानंतर शिक्षक आणि विद्यार्थी असणार. म्हणजेच काय, एक माजी सैनिक शाळेत कोणतरी भेटायला येणार आहे आणि शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये तो संवाद चालू आहे. हे मात्र लक्षात घ्या तुम्ही. त्यामुळे आपला काय असणार आहे, घरी, शाळेत, मैदानावर, रस्त्यावर. म्हणजे शिक्षक विद्यार्थी कुठे असणार आहेत, शाळेतच असणार आहेत, म्हणून दुसरा ऑप्शन आपला बरोबर येणार. 13वा प्रश्न आहे बघा, संवादामध्ये किती जणांनी सहभाग घेतला आहे. तर विद्यार्थ्यांना आता आपल्याला इथं बघितलं तर काही विद्यार्थी काय करणार, शिक्षक इथं विचारतात, म्हणजे शिक्षक विद्यार्थी 1-2 झाले. नेहाने विचारले, नेहा 3 झाली. इथं अजयने विचारले, अजय 4 झाला. म्हणजे हे 4च विद्यार्थी, 4च ऑप्शन दिसतात, म्हणून 4 व्यक्ती दिसतात, म्हणून विद्यार्थी 4 ऑप्शन लिहितात. पण विद्यार्थ्यांनो लक्षात घ्या, हा संवाद शाळेत सुरू आहे. शाळेत सुरू आहे म्हणजे शाळेत विद्यार्थ्यांची संख्या मोजकीच असते का, नाही. बरेच विद्यार्थी म्हणजे 10 किंवा 11, 12 किंवा 13 असे कितीही देखील, 20 किंवा 25 असं असतं. म्हणून आपला ऑप्शन येणार काय, निश्चित सांगता येत नाही. कारण शिक्षक एकटे असतील मात्र विद्यार्थी बरेच असणार आहेत. त्यामुळे त्यांची संवाद किती माणसात झाला आहे, किती व्यक्तीत झाला आहे हे सांगता येत नाही. चौथा ऑप्शन आपला बरोबर येणार आहे. चला तर विद्यार्थ्यांनो, विभाग दुसरा आहे बघा, गणितचा प्रश्न क्रमांक 14 ते 38 हे आपलं आता अभ्यासणार आहोत.
पहिला प्रश्न आहे बघा, म्हणजे 14वा योग्य पर्याय निवडून खालील आकृतीबंध पूर्ण करा. पहिला आकृतीबंध व्यवस्थित बघून घ्यायचा. सुरुवात कुठं झाली, नवीन आकृतीबंध कुठं सुरू झाला आहे हे पहिला बघायचं. तर बघा इथं ॲरो वर दिसतोय, इकडे दिसतोय, खाली दिसतोय, इकडे दिसतोय, म्हणजे हा ॲरो इथून सुरू झाला आहे. म्हणजे ही पहिली आकृती इथंपर्यंत आहे, हा आकृतीबंध इथंपर्यंत आहे, इथून पुढं हा दुसरा चालू झाला आहे. तर लक्षात घ्यायचं, पहिल्या आकृतीचा ॲरो वरती आहे, इथं पण आहे, दुसरा इथं आहे, हा इथं पण आहे, तिसरा मात्र आपला इथं खाली असणार आहे. म्हणजे इथली आकृती आपली खाली ॲरो असणार आहे. तो कुठं आहे बघा, पहिल्याच ऑप्शनमध्ये आहे, म्हणून पहिला ऑप्शन आपला इथं बरोबर येणार आहे. 15वा प्रश्न बघा, खालीलपैकी इष्टिकाचितीचा आकार कोणता. इष्टिकाचिती तुम्हाला माहीत आहे, झालेलं आहे, आपल्या पुस्तकात देखील स्पष्टीकरण दिलेलं आहे बघा. म्हणजे ही आकृती वेगळीच आहे, हा लंबगोल म्हणू शकतो आपण. इथं इष्टिकाचितीचा आकार दिसतो, हा देखील लंबवर्तुळाकार आहे. पण इथं काय आहे, हे आपल्या इष्टिकाचितीचा आकार का म्हणते मी, कारण याला 6 पृष्ठे आणि आपले 12 कडा असतात, त्यामुळं ही इष्टिकाचिती काड्यापिटी किंवा आपण माचीस म्हणतो याला. तर या माचीसचा आकार इष्टिकाचितीसारखा आहे, म्हणून तिसरा ऑप्शन बरोबर. 16वा प्रश्न बघा, 35, 46, 52, 27 या संख्या चढत्या क्रमाने मांडल्यास शेवटी कोणती संख्या येईल म्हणले. चढता क्रम मांडायचा म्हणजे काय करायचं विद्यार्थ्यांनो, सुरुवातीला लहान संख्या घ्यायची, लहान संख्येनंतर त्याच्यापेक्षा मोठी असं करत चढता क्रम करायचा असतो. आणि उतरता क्रम म्हणजे काय, सुरुवातीला मोठी संख्या घ्यायची, त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा लहान असं करत आपण मोठ्या संख्येपासून लहानापर्यंत असा उतरता क्रम करतो. आपल्याला चढता क्रम विचारला आहे, म्हणून आपण चढता क्रम कसा लिहिणार. संख्या बघा काय काय आहेत, 35, 46, 52 आणि 27. चढता क्रम म्हटल्यानंतर मी आताच सांगितले की सुरुवातीला काय येणार, पहिला लहान संख्या. म्हणजे पहिला लहान संख्या कोणती आहे बघा, 27 आहे, त्याच्यानंतर 35 आहे, त्याच्यानंतर 46 आहे आणि त्याच्यानंतर 52 आहे. काय म्हटले मग, शेवटी कोणती संख्या येईल म्हटले. मी हा चढता क्रम लिहिलेला आहे, याच्यात शेवटी कोणती संख्या आली, तर ही 52 आली, म्हणून आपलं उत्तर काय येणार आहे, तिसरा ऑप्शन 52 येणार आहे. 17वा प्रश्न बघा, 17 + 10 + 9 बरोबर किती म्हटले. तुम्ही उभी मांडणीच करायची आहे आणि गणित सोडवायचं आहे, बोटावर मोजत बसायचं नाही आहे. तर विद्यार्थ्यांना मी इथं तोंडी सांगते बघा, 17 + 10 27 झाले, 27 + 9 करायचे आहेत, आपल्याला 36 उत्तर येतं. 27 + 3 आणि पुढचे 6, 6 आणि 3 9, म्हणजे 27 + 3 30 झाले आणि पुढचे 6 36, म्हणजे दुसरा ऑप्शन आपला बरोबर येणार आहे. 18वा प्रश्न आहे बघा विद्यार्थ्यांनो, 1 ते 100 पर्यंतच्या संख्येत 1 हा अंक किती वेळा येतो म्हटले. 1 हा अंक काढायचा आहे, मी तुम्हाला संख्या काढून दाखवणार आहे बघा. माझं उत्तर तरी 21 वेळा, म्हणजे हे पाठच करायचं. 1 अंक 2 ते 9 अंक किती वेळा येतात, 0 हा अंक किती वेळा येतो, 1 ते 100 पर्यंत विचारले का 1 ते 100 यांच्यामध्ये विचारले, हे देखील लक्षात ठेवायचं आहे विद्यार्थ्यांनो. पहिला मी काढून दाखवते बघा. इथं 1 ते 100 पर्यंत म्हटले, म्हणजे 1 ही संख्या धरावी लागणार, एकच अंक विचारला आहे. 1 नंतर 10 येतं बघा, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20 नाही, परत 21 येतं, 31 येतं, 41, 51, म्हणजे पहिला अंक जो असतो ओळीतला आपला 61, नंतर 61, 71, 81 आणि 91. 100 पर्यंत म्हटले म्हणून मी 100 देखील लिहिणार आहे. आता आपण संख्या 1 हा अंक मोजायचा आहे. इथे बघा, हा 1 गेला, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20 आणि हा 100चा 1 21. उत्तर माझं आलेलं आहे बघा 21. मी संख्या पहिला लिहून घेतल्या, कारण का 1 ते 100 पर्यंत म्हटले म्हणून मी 1 ही धरलं आणि 100 ही धरलं. यांच्यामध्ये म्हटलं तर 1 आणि 100 धरायचं नाही. 2 अंकी विचारले का 1 अंकी विचारले की कोणता अंक विचारला हे काळजीपूर्वक विद्यार्थ्यांना वाचत जा आणि मगच उत्तर सोडवत जा. पण असे अंक आपल्याला जर पाठ देखील नसतील तर तुम्ही या पद्धतीनं काढू शकता आणि लगेच 5 मिनटं पण लागत नाहीत. हे अशा पद्धतीनं सोडवायला गणित, हे असं सोडवा आणि व्यवस्थित अंक मोजत जा. आपले 21 उत्तर आलेलं आहे बघा. 1 हा अंक किती वेळा आलेला आहे, पहिला ऑप्शन 21 वेळा. 19 बघा, 69 + 19 बरोबर किती म्हटले. उभी मांडणी करायची आहे, मी तोंडी सांगते बघा. तुम्ही अशी देखील सवय लावून घ्या, एकक स्थानच्या अंकाची पहिला आपण वजाबाकी करू, मग दशक स्थानच्या अंकाची. इथं बघा 9 + 9 केले तर आपल्याला 0 येतं, इथं 0 या 2 ऑप्शनमध्ये दिसतं आणि 6 मधून 1 गेले तर राहतात 5, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपला बरोबर येणार आहे.
20 बघा, सोबतच्या आकृतीत वर्तुळांची संख्या किती म्हटले. वर्तुळ मोजायचे आहेत, दिसतेत बघा, छोटे छोटे वर्तुळ काढलेले आहेत. आपण मोजू. बाहेरचे बघा 1 2 3 4 आहेत. आतले मोजू 5 6 7 8, म्हणजे एकूण 8 वर्तुळ आहेत. ऑप्शन क्रमांक 4 येणार आहे. 21वा प्रश्न आहे, सर्वात मोठी 2 अंकी विषम संख्या कोणती. मी विषम संख्या विचारली आहे. आपली 2 अंकी विषम संख्या ही 99 आहे आणि हिच्या एकक स्थानी 9 आहे, म्हणून हीच विषम संख्या झालेली आहे, मोठी पण आहे. जर सम विचारली तर आपण काय करणार, ह्याच्या पाठीमागची म्हणजे 98 येणार, कारण 8 हा अंक एकक स्थानी आलेला आहे, तो समसंख्या असतो. म्हणून आपण पहिलाच ऑप्शन आहे बघा 99, ती आपली विषम संख्या असणार आहे. 22वा प्रश्न आहे, एकाच समान अंकापासून 2 अंकी किती संख्या तयार होतील. तर समान अंक म्हणजे विद्यार्थ्यांनो तुमच्या लक्षात आलं पाहिजे. म्हणजेच काय, आता बघा मी इथं लिहिते 22 44 म्हणा किंवा 88 म्हणा, असे एका ठिकाणी 2 म्हणजे एकक दशक स्थानी समान अंक आला पाहिजे. 2 अंकी विचारलेला म्हणून मी 2 अंकी संख्या घेतल्यात, 22 44 48. तर या संख्यांपासून किती संख्या तयार होतील म्हणले. इथं जर वेगळा असतात तर मी आता 12 लिहिते बघा. ह्याच्यापासून काय होतात, 12 एक संख्या होती आणि 21 एक होती, म्हणजे ह्या 2 संख्या तयार होतात. पण वेगवेगळे अंक आहेत ना, आपल्याला समान अंक विचारलेत म्हणून या 2 संख्यापासून एका. आता उलटून देखील ही 2 आणि इकडे 2 असं जरी लिहिलं तरी तुम्हाला संख्या तीच मिळणार आहे, म्हणजे 22च मिळणार आहे. 44ची उलट केली तर 44च येणार. म्हणून संख्या किती तयार होणार, मात्र एकच होणार. म्हणून ऑप्शन क्रमांक पहिला आहे बघा, तो दुसरा आहे, तो आपला बरोबर येणार आहे. 23वा प्रश्न आहे, 90 अधिक 7 या विस्तारित मांडणीवरून तयार होणारी संख्या कोणती. विस्तारित रूप दिलेलं आहे. 90 अधिक 7 डायरेक्ट बेरीज करायची आपण. 90 अधिक 7 97 येतं. तिसरा ऑप्शन आहे बघा, तो बरोबर येणार आहे. संख्या काढायची आहे ना, त्यामुळं. 24वा प्रश्न आहे, 79 चौकट दिले मध्ये, पुढं 97 दिले, रिकाम्या चौकटीत पर्यायातील योग्य चिन्ह निवडा. तुम्हाला चिन्हांचा लहान मोठेपणा हे 10 देखील तुम्हाला पुस्तकात दिलेलं आहे बघा. ते सॉल्युशन नेहमी विद्यार्थ्यांनो पुस्तकाच्या आधीचे सुरुवातीला स्पष्टीकरण दिलेलं असतं, ते तुम्ही नेहमी वाचत जा. खूप इम्पॉर्टंट असतं ते, त्याच्यावरून तुम्हाला खूप गणितं सोडवता येतील. तर आता बघा, हे जे चिन्ह आहे, ह्या चिन्हाचं लक्षात काय ठेवायचं, ह्या चिन्हाचं हे जे टोक असतं ते काय दर्शवतं, संख्याचा लहानपण. म्हणजे जी संख्या लहान आहे त्या संख्येकडे हे टोक पाहिजे आणि हे जे रिकामं असतं ते आपलं मोठ्या संख्येकडे पाहिजे. आता आपल्याला इथं बघा 79 आणि 97 मध्ये 97 मोठी दिसते, म्हणून पहिलाच ऑप्शन आहे बघा, हे चिन्ह आपल्याला मोठ्या संख्येकडे पाहिजे आणि लहान टोक जे आहे ते आपलं लहान संख्येकडे पाहिजे. म्हणजे पहिला ऑप्शन आपला बरोबर येणार आहे. ह्या दोन्हींच्या मध्ये हे चिन्ह येणार बघा. 25वा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात लिहिलेली नाही विचारले, म्हणून आपण इथं अंडरलाईन करायचं, लक्षात ठेवा. त्यावरून आपण उत्तर काढायचं. आता 4 ऑप्शनमध्ये बघा, पहिला, दुसरा आणि चौथा ऑप्शन बघितले तर आपल्याला आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह दिसतात. म्हणजेच इंग्रजीत अंक म्हणू आपण त्याला, ते त्या पद्धतीने लिहिलेले आहेत. आणि 52 हा मराठी अंक लिहिलेला आहे बघा, 5 आणि 2, म्हणून आपला उत्तर तिसरा येणार आहे. 26वा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या पर्यायातील वजाबाकी 23 येईल म्हटले. जसं मी वरच्या संख्येत इथं वजाबाकी करून दाखवली होती बघा, त्याच पद्धतीनं एकक स्थानच्या अंकाची पहिला वजाबाकी करायची आणि मग दशक स्थानच्या, या पद्धतीने देखील सोडवू शकता. नाहीच जमत असेल तर तुम्ही उभी मान्य करत चला, 46 वजा 22 आणि त्यानुसार वजाबाकी करत जा, जेणेकरून आपल्याला 23 हे उत्तर कोणत्या ऑप्शनमध्ये येते हे लक्षात येईल. आता इथं बघा 6 मधून 2 गेले तर हातात 4, आपल्याला एकक स्थानी 3 पाहिजेत. इथं 6 मधून 1 गेले तर हातात 5, 6 मधून 3 गेले तर हातात 3, हा ऑप्शन येऊ शकतो. 6 मधून 2 गेले तर हातात 4, म्हणजे हा पण येत नाही. फक्त तिसऱ्या ऑप्शनमध्ये बघायचं आहे आपल्याला. 6 मधून 3 गेले तर हातात 3 आणि 4 मधून 2 गेले तर हातात 2, म्हणजे 23 ऑप्शन उत्तर येणारं ऑप्शन आपला तिसरा आहे, तो बरोबर येणार. 27वा प्रश्न आहे बघा, 3 दशक गुणुले 2 एकक. आता दशक काढायचे आहे. 3 दशक म्हणजे किती, 30 असतं आणि गुणुले 2 करायचं झालं तर 2 0 0 3 2 6, म्हणजे 60 काय आलं आपलं उत्तर आलेलं आहे. इथं एकक दशक काढा असं काही म्हटलेलं नाही, डायरेक्ट तर किती विचारलेत म्हणून आपण काय करणार, 60 हे उत्तर पहिलाच ऑप्शन देणार आहे. 28वा प्रश्न आहे बघा, शालेय क्रीडा स्पर्धेत 65 मुलगे व 44 मुलींनी भाग घेतला, तर क्रीडा स्पर्धेत एकूण किती विद्यार्थ्यांनी भाग घेतला असं म्हणले. एकूण काढायचं आहे म्हणजे काय, बेरीज करायची. इथं मी करते बघा, 5 आणि 4 9 आणि 6 आणि 4 10, म्हणजे 109. चौथा ऑप्शन हा आहे तो बरोबर येणार आहे. 29वा प्रश्न आहे,
आईने डब्यात 40 लाडू ठेवले होते. त्यातील 18 लाडू चिंटू व पिंटूने फस्त केले. तर डब्यात किती लाडू शिल्लक राहिले? शिल्लक राहिले विचारलेत, म्हणजेच काय करायचं आहे आपल्याला? वजाबाकी करायची आहे. 40 लाडूपैकी 18 लाडू त्या दोघांनी खाल्लेले आहेत. मग 40 + 18 आपण उभी मांडणी करायची आणि 40 + 18 करायचं. त्यातून आपले राहणार किती? 22 उत्तर राहणार. तिसरा ऑप्शन आहे बघा तो. तिसरा प्रश्न आहे, एका सायकल दुकानात 10 सायकल आहेत, तर सर्व सायकलांच्या चाकांची संख्या किती? चाकांची संख्या आहे. काही विद्यार्थी काय करतात, 10 सायकल आहेत म्हणून 10 उत्तर लिहून टाकतात. पण विद्यार्थ्यांनो इथं चाकांची संख्या विचारली. मग तेव्हा काय करायचं? सायकलला चाकं किती असतात? 2 असतात. मग 10 × 2 करायचं आपण. 10 × 2 = 20 असतं. 10 या सायकली आहेत, ही चाकांची संख्या झाली. 10 × 2 20 उत्तर येतं. 10 × 2 = 20. ऑप्शन क्रमांक दुसरा येणार बघा. 31वा प्रश्न आहे, पाऊण किलोग्राम वजा पाव किलोग्राम बरोबर किती किलोग्राम विचारले. आपल्याला उत्तर कशात दिलेत बघा, अर्धा, पाव, दीड आणि पाऊण. म्हणजे आपलं उत्तर ह्या शब्दांमध्ये काढायचं आहे. आता पाऊण किलोग्राम म्हणजे काय आता सांगते बघा मी. 1 किलोग्राम म्हणजे आपलं काय असतं? 1 किलोग्राम म्हणजे 1000 ग्रॅम असतं. आपल्याला पाऊण किलोग्राम झालं आहे म्हणजे ह्या 1000चे 4 भाग. माझा शॉर्ट व्हिडिओ आहे बघा माझ्या चॅनलवर, तर तुम्ही बघू शकता. किलोग्राम, लिटर, मीटर याचे सगळं, पाव, अर्धा, पाऊणचं सगळी मी एककं काढलेली आहेत, ती तुम्ही बघून घेऊ शकता. तर 1 किलोग्राम बरोबर 1000. 1000चे 4 भाग केले तर पहिला भाग हा 250 येतो, दुसरा भाग हा 500 येतो म्हणजे 500 ग्राम, तिसरा 750 आणि हा पूर्ण चौथा भाग. आपल्याला काय विचारले? पाऊण किलोग्राम. पाऊण किलोग्राम म्हणजे ही संख्या आली आणि पाव किलोग्राम. पाव किलोग्राम म्हणजे 250 म्हणजे 250. मग आपल्याला काय विचारले? वजा करायला सांगितले. पण वजा करू बघा. 750 वजा 250 उत्तर काय येणार? 7 मधून 2 गेले 500. 500 ग्रॅम आले हे आपलं उत्तर. किंवा किलोग्रॅम आपण म्हटलं तरी चालतं. तिथं किलोग्राम म्हटले ना म्हणून किलोग्राम इथं. आता 500 म्हणजे काय? मी आता इथं सांगितलं. 250 हा पाव भाग, 500 हा अर्धा भाग, 750 हा पाऊण भाग. म्हणजे आपल्याला 500 म्हणजे उत्तर काय आलेलं आहे? हे अर्धा किलोग्राम आहे. हे उत्तर आपलं काय आहे? अर्धा किलोग्राम. पहिलाच ऑप्शन आहे बघा, तो बरोबर येणार आहे. पुढचा प्रश्न बघू. 32वा आहे बघा. कोणत्या वेळी घड्याळात तास काटा व मिनिट काटा एकाच ठिकाणी असतो म्हटले. कोणत्या ठिकाणी? तर घड्याळामध्ये बघितलं की जेव्हा 9 वाजता केव्हा असता? 9 वाजता तास काटा आपला हा 12वर, तास काटा 9वर आणि मिनिट काटा 12वर. 12वर जेव्हा मिनिट काटा असतो तेव्हा पूर्ण संख्या ती वाजलेली असते. म्हणजे 8, 9 किंवा 5 असेल तर ती संख्या, तास काटा ज्या संख्येवर असेल तेवढी ती पूर्ण संख्या ती वाजलेली असते. 7 वाजता देखील मिनिट काटा 7 तास काटा 7वर आणि मिनिट काटा 12वर असणार. 12 वाजता मात्र मिनिट काटा आणि तास काटा दोन्ही काटे एकाच संख्येवर म्हणजे 12वर असणार आहेत. म्हणून आपलं उत्तर तिसरा येणार आहे बघा ऑप्शन. 33वा प्रश्न आहे, 100 रुपये म्हणजे किती असं विचारले. आता 100 दशक बघा. 100 दशक होऊ शकत नाही. दशक म्हणजे 100 × 10 करणार आपण. खूप मोठं उत्तर येतं. 100 रुपये म्हणजे विचारलं आहे आपल्याला. पुढं पैसे वगैरे काढा काही म्हटलेलं नाही. फक्त दशक एकक उत्तर अशामध्ये दिलेलं आहे. तर 10 दशक म्हणजे काय? 10 × 10. दशक म्हणजे 10 म्हणून 10 × 10 केलं तर आपलं उत्तर 100 येतं बघा. 10 एकक नाही. 100 रुपयाचे 100च एकक येणार. मग 10 शतक. शतक म्हणलं तर 100. 100 × 10 करायचे. हे पण उत्तर मोठं येतं. आपलं 10 × हे दशक 10 केलं तर आपल्याला उत्तर 100 येतं. 10 10 100. म्हणून उत्तर आपलं दुसरा ऑप्शन बरोबर येणार आहे बघा. 34वा प्रश्न आहे, चौरसाला डॅश डॅश बाजू असतात. आपल्याला माहीत आहे चौरसाची आकृती तुम्हाला माहितीच असते. आता इथं हा आहे बघा चौरस. या चौरसाला बाजू किती? ही 1, ही 2, ही 3 आणि 4. म्हणजे बाजू 4 आहेत. ऑप्शन क्रमांक तिसरा. 35वा आहे, ग्रेगरियन वर्षातील तिसरा महिना कोणता? ग्रेगरियन वर्ष म्हणजे कोणते? आपल्याला लक्षात आलं पाहिजे की ग्रेगरियन म्हणजे इंग्रजी महिने आणि सौर वर्ष म्हणजे मराठी महिने. आता आपल्याला इथं ऑप्शन बघितलं तर लक्षात येते की 4ही ऑप्शन आपल्याला ग्रेगरियन वर्षातीलच दिलेले आहेत. मार्च, एप्रिल, मे आणि फेब्रुवारी. सौर वर्ष म्हणजे कोणते? मराठी महिने. चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ हे झाले आपले मराठी वर्ष. तर ग्रेगरियन वर्षातील तिसरा विचारले. डायरेक्ट आपल्याला 4ही ऑप्शन त्याच वर्षातले दिलेत. त्यामुळे आपण तिसरा महिना कोणता येणार? जानेवारी, फेब्रुवारी, मार्च. म्हणजे पहिला ऑप्शन मार्च येणार आहे.
36वा प्रश्न आहे बघा, खालीलपैकी तिरकी रेषा कोणती म्हटले. आता ही आहे उभी रेषा, ह्या आहेत आडव्या रेषा, हिला म्हणतो आपण वक्र रेषा किंवा वाकडी असं म्हणतो, आणि ही झाली आपली तिरकी रेषा. चौथा ऑप्शन आपला बरोबर येणार आहे. 37वा प्रश्न आहे बघा विद्यार्थ्यांनो, 37 आणि 38 म्हणजे 37 आणि 38 याच्यासाठी हे चित्ररूप दिलेलं आहे. याचं निरीक्षण करायचं आणि मग आपण उत्तरं शोधायचे आहेत. 37वा प्रश्न बघू, मोगरा व गुलाब आवडणाऱ्या मुलींची संख्या किती. मोगरा व गुलाब कुठं आहे बघा, इथं आहे. मुले दोघींची काढायची आहे, त्यामुळे आपण काय करणार, ह्या दोन्हींची बेरीज करायची. इथं मोजू आपण चित्र बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 म्हणजे एकूण 12. हे दोन्ही मोगरा आणि गुलाब आवडणाऱ्या मुलींची संख्या किती आहे, 12 आहे. ऑप्शन क्रमांक दुसरा बरोबर येणार आहे बघा. 38वा प्रश्न आहे, लाल रंगाची फुले किती मुलींना आवडतात. लाल रंगात आपला मोगरा माहीत आहे, मोगरा हा पांढऱ्या रंगाचा असतो. गुलाब आणि जास्वंद, गुलाब हा खूप म्हणजे लाल असतो, पिवळा असतो, गुलाबी असतो, पांढरा देखील असतो. बरेच कलर गुलाबमध्ये येतात. आणि जास्वंद फक्त आपल्याला लाल पांढरा वगैरे पांढरा पण कलर जास्वंदीचा असतो. तर आपल्याला हे दोन कलर गुलाब आणि जास्वंदाचे लाल कलर माहीत असतात. मग ह्या दोन्हींचे आपल्याला काय करायचं आहे, किती मुलींना आवडतं आहे म्हटलं. म्हणून गुलाब आणि जास्वंदाची आपण संख्या मोजणार. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 एकूण किती आहेत, 15 संख्या आहेत. म्हणजे ऑप्शन क्रमांक तिसरा हा आपला बरोबर येणार आहे. तर विद्यार्थ्यांनो, आज आपण इथेच थांबू. मराठी व गणित या विषयाचं आपण स्पष्टीकरण पाहिलेलं आहे बघा. सराव प्रश्नपत्रिका संच क्रमांक 3. तर हे विद्यार्थ्यांनो, तुम्हाला सॉल्युशन माझं स्पष्टीकरण आवडत असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद.